एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. चला तर मग आज आपण खूप वेगळ्या पद्धतीने बनवलेली पारंपरिक पद्धतीची साखरपाऱ्यांच्या वड्यांची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी साहित्य बघूया. तर इथे 1 वाटी तूप, 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी साखर, 1 चमचा वेलची पावडर, किंचित मीठ आणि पाव चमचा सोडा. तर गॅस चालू करायचा आहे, कढई ठेवायची आणि 10 मिनिटासाठी कढई आपल्याला फ्री हीट करून घ्यायची आहे. नंतर एका ट्रेमध्ये तूप लावून ट्रे तयार करून घ्यायचा आहे. नंतर दुसरीकडे एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि हाताने चांगलं फेसून घ्यायचं आहे. तर तूप इथे आपल्याला घट्टच वापरायचं आहे, पातळ तूप वापरायचं नाही, म्हणजे छान फेसलं जातं. नंतर इथे पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि पुन्हा तूप चांगलं फेसून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला पिठी साखर घालायची आहे आणि छान असं फेसून घ्यायचे. तर पिठी साखर घातल्यामुळे मिश्रण खूप हलकं होतं. नंतर अगदी किंचित मीठ घालायचं आहे, नाही घातलं तरी चालेल, पण घालणार असेल तर अगदी किंचित मीठ घाला. नंतर आपल्याला इथे 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घालून हलक्या हाताने गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे आपण ना दूध वापरलं ना पाणी वापरलं, आहे तेवढ्या साहित्यातच गोळा मळून घेतला आहे. नंतर 1 चमचा वेलची पावडर घालून पुन्हा मिक्स करायचं आहे. छान असा गोळा तयार करायचा आहे. नंतर ट्रेमध्ये गोळा आपल्याला चांगला एकसारखा थापून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला गोळा थापून झाला की वड्या कापून ठेवायच्यात. कारण की आता वड्या कापल्या तर एकसारख्या कापल्या जातात आणि नंतर भाजून कापल्या तर त्या वेडेवाकडे तुकडे पडतात. म्हणून आपल्याला ह्या स्टेजलाच वड्या कापून घ्यायच्यात आणि ट्रे आपल्याला कढईमध्ये ठेवायचं आहे आणि 20 मिनिटासाठी बेक करून घ्यायच्यात. नंतर 20 मिनिटाने ट्रे काढायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. नंतर कढा सोडून आपल्याला इथे वड्या काढून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता एकदम सहज पद्धतीने वड्या निघल्या जातात ट्रेमधून. तर खरंच खूप छान अशी ही रेसिपी माझ्या आजीने मला सांगितली. आजपर्यंत तुम्हाला कोणीच ही रेसिपी सांगितली नसेल. मी आज पहिल्यांदा तुमच्यासोबत शेअर करते. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि नक्की एकदा ट्राय करा आणि आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.